दत्तात्रय भरणे आज महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत. आत्तापर्यंत अनेक निवडणुका त्यांनी पाहिलेल्या आहेत. मात्र अजित पवारांच्या शिवाय कदाचित मामा ही पहिलीच निवडणूक असेल. कधी तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात आला? अजितदादांची पहिली भेट, पहिली निवडणूक काय आठवतं? माझ्या कॉलेज जीवनामध्ये 1992 साली मी पहिल्यांदा दादांनी मला छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली आणि मी 92 सालापासून खरं तर मी राजकारणामध्ये सक्रिय, दादांनी कारखान्याला संचालक म्हणून संधी दिल्यानंतर सक्रिय झालो. आणि दादांची पहिली भेट आम्ही हायस्कूलला असताना, मला वाटतं त्यावेळेस 1984 साली दादा छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभा राहिले होते. आणि त्या निवडणुकीमध्ये माझे चुलते त्या निवडणुकीमध्ये दादानी चुलतेबरोबर निवडणुकीला उभे होते. त्यामुळे त्याच्यानंतर आमचा आणि दादांचा संबंध आला. आणि दादाला आमचं हे गाव तर हे खूप महत्त्वाचं दादांच्या दृष्टिकोनात हे होतं की दादांच्या त्यावेळेस ती चुरशीची निवडणूक होती. आणि त्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये दादा पहिल्या निवडणुकीमध्ये फक्त 39 मतांनी निवडून आले. आणि 39 मतांनी निवडून आले त्यावेळेस दादाला एवढी चुरशीची निवडणूक झाली. साखर कारखान्याचे चुलते होते. आणि त्या निवडणुकीमध्ये दादा कोण होतं? दादा विरोधात आमच्या इथं चोपडे, निंबाळकर ह्या तो विरोधी पॅनल होता. दादा 39 मतांनी निवडून आल्यानंतर त्यावेळेस आमच्या गावामध्ये भरणेवाडी आणि अंतुर्ण्यामध्ये 405 मतदान होतं. त्यातले 402 झालं होतं. आणि 402 पैकी दादांना 398 मतं पडली होती. म्हणजे आमच्या गावामध्ये दादाच्या पहिल्यांदा राजकारणामध्ये दादा पहिल्यांदाच निवडणुकीला उभा राहिले होते. आणि राजकारणामध्ये निवडून येण्यामध्ये दादांचा या भरणेवाडी अंतुर्णे गावाचा खूप मोठा त्यांचा विजयाचा पहिल्या राजकीय जीवनामधला वाटा आहे. तर ह्या गावाला दादा कधीच, भरणेवाडी अंतुर्ण्याला दादा कधीच विसरले नाही. कारण दादा म्हणायचे की ह्या गावाने मला खरं माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिली निवडणूक माझी कारखान्याची होती. आणि या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मी फक्त 38 मतं निवडून येत असताना या गावाने मला 402 पैकी 398 मतं दिली. हे मी कधी विसरलेलं नाही. त्यामुळे दादा ह्या गावाकडे कधीच, दादा ह्या गावाला विसरले त्यापेक्षा मला त्यांनी दादा कधी विसरले नाहीत. त्याच्यानंतर तुम्ही अनेक निवडणुका लढवल्या. अजितदादांनी अनेक संधी दिल्या. तुम्ही परत कारखान्याची निवडणूक लढवली. कुठल्या निवडणुका? मी कारखान्याची निवडणूक 92 साली लढवली. 1996 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवली. त्यानंतर मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. आमदारकी 2009ला अपक्ष लढवली. नंतर 3 आमदारकी लढवल्या. बँकेच्या तर कंटिन्यू आजही मी बँकेला संचालक आहे. मी कारखान्याच्या निवडणुका खूप लढवल्या. कारखान्याला चेअरमन म्हणून काम केलं, बँकेला चेअरमन म्हणून काम केलं, जिल्हा परिषदला अध्यक्ष म्हणून काम केलं. आणि दादांच्या कृपेने आमदार झालो, राज्यमंत्री झालो, आमदार झालो, कॅबिनेट मंत्रीपद दादांच्या मिळालं. आणि निश्चित प्रकारे दादांची आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये दादांचं आठवण ही आम्हा सर्वांना असायची. दादांची या निवडणुका दादांच्या सोबत होत्या. ही निवडणूक अशी आहे की दादांच्या शिवाय होतीये. प्रचार नाही झालेला आतापर्यंत. 1992 सालापासून माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिली निवडणूक आहे की दादांशिवाय. कारण का छत्रपती दादाचा बारामती तालुका आणि आमचा इंदापूर तालुका शेजारी असल्यामुळं आणि साखर कारखान्यात आमचं कॉमन झोन आहे. आमचं आणि दादांचं एकत्रच झोन आहे. त्यामुळे कॉमन झोन असल्यामुळं दादा प्रत्येक निवडणुकीमध्ये, कारखाना असू द्या, बँक असू द्या, जिल्हा परिषद, प्रत्येक निवडणुकीमध्ये दादा आमच्या इंदापूरमध्ये प्रचार सभेसाठी असायचे. आणि आज ही पहिल्यांदाच अशी निवडणूक होती की दादा विना पहिल्यांदा निवडणूक होती. त्याचं दुःख निश्चित प्रकारे आम्हाला आहे. कारण दादाचं भाषण, त्याची भाषणाची शैली, बोलणं, कार्यकर्त्याला समजून सांगणं, एक प्रकारे वेगळ्या प्रकारे दादांचं प्रत्येकाला एक आदरयुक्त त्यांचा दबदबा असायचा. तो आज निश्चित प्रकारे दादांच्या जाण्यानं आज आम्हा सर्वांना दुःख आहे. आणि दादा विना पहिलीच आमची निवडणूक होती. खूप मोठ्या धक्क्यामध्ये सगळेच आहेत. कार्यकर्ते आहेत, मतदार देखील आहेत पुण्यातले. आणि प्रचार या निवडणुकीचा झालेला नाही. मात्र ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. राजकीय पक्षांना निवडणूक नेहमीच प्रत्येक महत्त्वाची असते. पुणे जिल्हा परिषद ही आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे जेव्हापासून राष्ट्रवादीची स्थापना झाली आहे. आत्ता तुम्ही काय पाहता चित्र? कारण दादांच्या या दुर्दैवी अपघातानंतर कुणी प्रचार नाही करू शकलेला. नाही दादा, आम्ही प्रचार करू शकलेलोच निवडणुकीत पहिल्यांदाच आम्ही प्रचार करू शकलेलो नाही आहे. आम्ही श्रद्धांजली सभेसाठी आम्ही काय ठराविक गावामध्ये गेलो, ज्या मोठ्या गावामध्ये होतं. पण शेवटी दादांचा विचार, दादांची काम करण्याची शैली, पद्धत या भागातल्या लोकांना, आणि दादा या भागात आज जरी तुम्ही असला, इथल्या बारीक सारीक कार्यकर्त्याला, तरुणाला सुद्धा दादा प्रत्यक्ष ओळखत होते. त्यामुळे दादांच्या जाण्याचं दुःख आम्हा सर्वांना निश्चित प्रकारे आहे. आणि त्याचा नक्की मनाला एक
दुःख भावना आमच्या तशा मतदान ते कसं मग करून घेणं आहे आता मतदान यंत्रणा पण सगळी जी आहे नेहमीची ती दिसत नाही. नाही, यंत्रणा पण नाही, हळू आहे, निरुस्त जरी असलं तरी हळूहळू लोक शेवटी दादांच्या विचाराला मानणारे लोक आहेत ह्या भागातले सगळे, हळूहळू सगळे बाहेर पडतील आणि मतदान ते निश्चित प्रकारे संध्याकाळपर्यंत सगळ्या मतदानाचा हक्क ते बजावतील. गेल्या काही दिवसांमध्ये खूप सगळी चर्चा आहे, मात्र ती बाहेर नाही. पवार कुटुंबातल्या आतील व्यक्ती हेच सांगतायत की 13व्या नंतर जे काही आहे ते बोललं जाईल. एकदम बरोबर आहे. अजून 13वा सोमवारी आहे आणि तोपर्यंत त्यांच्या घरामध्ये अजून दुःख आहे. मी काल वहिनींना सकाळी भेटलो, अजूनही त्या सावरलेल्या नाही आहेत. त्यामुळे निश्चित 13व्या नंतर या बाबतीमध्ये सगळे बसून ही जी निवडणूक दादा होते त्यावेळी संपूर्ण उमेदवार जे आहेत ते घड्याळाच्या चिन्हावरती लढवण्याचा निर्णय झाला होता. आपल्या इथे देखील हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ या चिन्हावरती लढत आहे. तर काय नक्की त्यावेळी ठरलं होतं की आपण घड्याळावरती सगळ्यांनी लढायला हवं, हे का दादा म्हणाले होते? नाही, आता म्हणजे शेवटी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र काम करावं किंवा ह्या निवडणुका सगळ्यांनी एकत्र लढवाव्या आणि हे जुने वाद विवाद असतील त्या थोडे संपवावेत. आपण किती दिवस एकमेकाच्या विरोधात, मी हर्षवर्धन पाटलांचं तुम्ही उदाहरण घेतलं, दादाचं म्हणणं होतं किती दिवस आपण विरोधात एकमेकाच्या लढणार आहोत. त्यांनी लोकसभेला आपलं काम केलं होतं, त्याप्रमाणे आता आपण सगळेजण एकत्र बसूया, एकत्र निवडणुका लढवूया आणि घड्याळ चिन्हावरती हर्षवर्धन पाटील पण ते पण लगेच तयार झाले आणि इंदापूर तालुक्यामध्ये हे आमचे जे 24 उमेदवार आहेत हे सगळे घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढत आहेत. तर दत्तात्रय भरणे अगदी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अजित पवारांपासून कशी झाली आणि अजित पवारांची पहिली निवडणूक कशी आणि किती चुरशीची झाली हे त्यांनी सांगितलं. मात्र आपण हा इतिहासाचा भाग सोडून वर्तमानाचा जरी विचार केला तरी या ठिकाणी घड्याळ या चिन्हावरती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. जे पारंपरिक विरोधक म्हटले जातात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे देखील या ठिकाणी एकाच चिन्हावरती उमेदवारांचा प्रचार करतायत. यातून आपल्याला समजू शकतं की दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याची प्रक्रिया किती पुढे गेली होती. कॅमेरामन विजय राऊत समंदार गुंजारी, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.